अकोला हिवरखेड उष्माघात सारख्या समस्येवरील दीर्घकालीन उपाय म्हणजे वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण करणे ही काळाची गरज होय. ब्रह्मकुमारी रश्मी दिदी. महाराष्ट्र अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया. हिवरखेड प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू संचलित मुख्य ओम शांती शाखेच्या आत्मसंतोष भवनच्या संचालिका ब्रह्मकुमारी रश्मी दिदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाला हिवरखेड नगर परिषदेमध्ये उपाध्यक्षा सौ प्रतिभा विरेद येऊल, सरस्वती इंग्लिशमध्ये मुख्याध्यापिका सौ प्रेमिलाताई रवींद्र मानकर, कस्तुरबा गांधी विद्यालय सातपुडा विकास शिक्षण संस्था संचलित उच्च महाविद्यालय हिवरखेड, पोलीस स्टेशन हिवरखेड, बुलढाणा अर्बन शाखा इत्यादी ठिकाणी वृक्ष संवर्धनासाठी शाखेतर्फे देताना दिदींनी प्रत्येकाने वृक्ष लावावे, त्याचे संवर्धन करावे, प्लास्टिकचा वापर टाळावा, पाण्याची बचत करावी, स्वच्छतेचा मूलमंत्र अंगीकारावा. पर्यावरणाचे संरक्षण म्हणजे भावी पिढीचे संरक्षण होय. हरित, स्वच्छ आणि निरोगी भारत घडवण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेण्याची हीच आजच्या जागतिक पर्यावरण दिनाची खरी गरज असल्याचे ब्रह्मकुमारी रश्मी दिदींनी वृक्ष लावण्यासाठी देताना त्याचे संगोपन करण्याचे सांगितले. यावेळी देवीदास पोपसे, अंबिका महाविद्यालयाचे प्राध्यापक महेंद्र कराळे, ठाणेदार गजानन राठोड, देवीदास इखार, संतोष शर्मा, मोहन मानसेता, चंदा कंठाळे, लक्ष्मण हिवराळे, बुलढाणा अर्बन नगरचे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालय हिवरखेडतर्फे हिवरखेड नगर परिषदेच्या उपाध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई येऊन यांना दीदीने रश्मी दिदी यांनी वृक्ष भेट देऊन पर्यावरण रक्षणाचा एक संदेश दिलेला आहे. आज जगाला खरंच जर खऱ्या अर्थानं गरज असेल तर ते पर्यावरणाची गरज आहे. विशेषतः आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये तर ही फार भीषण आणि बिकट अशी समस्या झालेली आहे. जंगल हे 33% असलं पाहिजे, पण दुर्दैवानं आपल्या अकोला जिल्ह्यात आज हे जंगलाचं प्रमाण फक्त 7% एवढंच राहिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण अतिशय कमी होऊन ते 17% आलेलं आहे. तर दिदीने हा जो उपक्रम केलेला आहे आणि असं जर प्रत्येकी दरवर्षी एक झाड जरी लावलं तर हे पर्यावरणाचं बिघडलेलं जे असंतुलन आहे ते आपण कुठंतरी पुन्हा एकदा संतुलित करू शकतो. या निमित्तानं या पर्यावरण दिनी आपण सगळेजण एक असा निश्चय करूया की आपण दरवर्षी एक वृक्ष लावून त्याचं